कोण आहे? बऱ्याच वेळेला आपल्याला हू ही संकल्पना वापरताना त्रास का होतो? कारण त्याचं लॉजिक माहीत नसतं. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हूचं लॉजिक प्रॉपर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. आताच आपण मॅडम सोबत काही उदाहरणं पण शेअर केली. तर हू ने आपण प्रश्न कधी विचारतो जेव्हा आपल्याला उत्तरादाखल एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा व्यक्तीबद्दलची माहिती जाणून घ्यायची असते. जसं एक उदाहरण अजून लिहा मॅडम. हू इज अ प्रेसिडेंट ऑफ हा अमेरिका? हू इज अ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका? म्हणतो की नाही आपण? हो. हू इज अ प्रेसिडेंट ऑफ अमेरिका? याचा मूळ अर्थ काय होतो मॅडम, सांगा बरं? हु इज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका? राईट. प्रेसिडेंट म्हणजे प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती. अमेरिकेचा राष्ट्रपती कोण आहे? राईट. ओके. नेक्स्ट. पुढचं वाक्य घ्या. हू इज अ चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? सांगा बरं याचा अर्थ काय होतो? हू इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र? चीफ मिनिस्टरला काय म्हणतात मॅडम? मुख्यमंत्री. हम्म. मग याचं उत्तर तुम्ही इंग्लिश मध्ये कसं द्याल, सांगा बरं? महाराष्ट्राचे मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? इंग्लिश मध्ये मॅडम. हु इज द चीफ मिनिस्टर? देवेंद्र फडणवीस इज महाराष्ट्र चीफ मिनिस्टर. राईट. देवेंद्र फडणवीस इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र असं म्हणायचं. देवेंद्र फडणवीस इज द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला मॅडम, हू इज अ ओनर ऑफ युअर कंपनी? तुमच्या कंपनीचे मालक कोण आहेत? तर काय सांगणार तुम्ही? रवींद्र वैद्य. पूर्ण वाक्यात कसं सांगणार? रवींद्र वैद्य इज ओनर ऑफ माय कंपनी. राईट. फाउंडर ऑफ माय कंपनी किंवा ओनर ऑफ माय कंपनी आपण म्हणू शकतो. राईट. मग आता तुम्हाला जर असं ओके. म्हटलं की हू इज युअर आयडियल पर्सन, तर तुम्ही उत्तर काय द्याल? आयडियल पर्सन. हा, तुमचे आयडियल आदर्श व्यक्ती कोण? माय सब. हा. आदर्श व्यक्ती हा. शिवाजी महाराज. शिवाजी महाराज. मग आता तुम्ही इंग्लिश मध्ये कसं उत्तर देणार, सांगा बरं मला? शिवाजी महाराज इज माय आयडियल पर्सन. गुड, वंडरफुल, फाईन मॅम. या पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीचं, लाईट आली, एखाद्या गोष्टीचं जेव्हा व्यक्ती म्हणून कोणाकडून तरी नाव काढून घ्यायचंय किंवा व्यक्ती कोण आहे याच्या मागचा हे जाणून घ्यायचंय, तर त्यावेळेला आपण हू ने प्रश्न विचारतो. राईट. आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, हू इज अ बेस्ट बॉलिवूड स्टार? तर काय म्हणले सर? आवाज आवाज ब्रेक होते. हू इज अ ब्रेक होते आवाज. बर बर, एक मिनिट मॅडम. हा. हा, आता येतोय का बघा? ओके ओके. हा. ओके, फाईन. हू इज अ हा. बेस्ट बॉलिवूड स्टार? चित्रपटातील कोण आहे तुमच्या चित्रपटातील आवडता? हा, मग याचं इंग्लिश मध्ये काय उत्तर द्याल तुम्ही? हू इज अ बेस्ट आयडियल और बेस्ट सुपरस्टार ऑफ बॉलीवुड? अमिताभ बच्चन इज अ बेस्ट सुपरस्टार इन बॉलीवुड. राईट. गुड, वंडरफुल मॅम. मीन्स
You have given a proper kind of answer of these questions. आता जसे मी तुम्हाला प्रश्न विचारले, तसे तुम्ही मला 5 प्रश्न विचारणार आहात, तर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. ओके? फक्त who ने 5 प्रश्न विचारायचे, why ने 5 प्रश्न विचारायचे आणि what ने 5 प्रश्न विचारायचे तुम्ही मला. सांगा मॅम. What is your favorite dish, sir? नाही, व्हॉट इज युअर फेवरेट डिश नाही. विच इज युअर फेवरेट डिश वापरतो आपण. विच इज Which is? कोणता, कोणती, कोणतेसाठी Okay. आपण विच वापरतो की नाही. हा. राईट. विचारा विचारा. Okay. विच इज युअर फेवरेट डिश. माय फेवरेट डिश इज पाणीपुरी. Okay. नेक्स्ट. What is your son name? हा, व्हॉट इज युअर सन्स नेम. माय सन नेम इज शाश्वत. शाश्वत. Okay. ओके. What is your wife name? ओके. माय वाईफ्स नेम इज मिसेस अलका. डॉक्टर अलका श्रीकांत थोरात. Okay. विचारा मॅम. Hello. What do you like, sir? व्हॉट डू यू लाईक. हा. नाही, पूर्ण प्रश्न कोणता आहे? What एवढं. do you like? ओके. आय लाईक टू टीच टू द स्टुडंट्स. Okay. Okay, sir. नाही आठवते. विचारा विचारा, काय फरक नाही पडत. आता उद्या तयारी करून या विचारायची. ओके. ओके सर. ठीक आहे. उद्या तुम्ही तयारी करा. हा. आता 3 कन्सेप्ट कळाले आज. व्हॉट, हू आणि व्हाय. ओके. या 3 कन्सेप्टला मी फक्त तुम्हाला तुमचे साधे साधे जे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे जे कन्सेप्ट शिकलो ना आपण छोटे छोटे, त्याच्याशी तुम्हाला मी कनेक्ट करून दिलं. वॉन्ट, लाईक, हॅव, मुद्दाम कनेक्ट करून दिलं तुम्हाला. आलं लक्षात. ओके. ठीक आहे, चालेल. उद्यासाठीच एक टॉपिक लिहून घ्या ताई. इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल. या टॉपिकवर आपण बोलूया. इम्पॉर्टन्स ऑफ मोबाईल या विषयावरती तुम्हाला उद्या तयारी करायची आणि उद्याच्या बॅच मध्ये माझ्याशी कम्युनिकेट करायचं आहे. ओके. चालेल का. हो चालेल. राईट. चालेल मॅडम. मग उद्यापासून आपण उद्या या टॉपिकवर कम्युनिकेट करूया. आता उद्या आपण WH क्वेश्चनचं शेवटचं सेशन घेऊ. ओके. मग याच्यानंतर परत WH क्वेश्चन होतील, परंतु मग तोपर्यंत आपल्याला सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, पुढचा पाठ हळूहळू पाहायला सुरुवात करायची. ओके. चालेल. त्याच्यानंतर प्रतीक्षा मॅडम किंवा मी तुम्हाला उद्या छोटे छोटे निबंध पाठवणार आहेत. रिकाम्या जागा भरावाले. हा. आणि त्या निबंधांना तुम्ही रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करायचा आणि मॅडमला पाठवायचं. हो चालेल. चालेल. मग याला काय होईल की आपल्याला आपण जे आतापर्यंत शिकलो ना त्याचा वापर वाक्यरचनेमध्ये कसा होतो हे आपल्याला लक्षात यायला लागेल. ओके. ठीक आहे. चालेल. आणि आनंदाची बातमी अशी आहे की आपण जे जनरल वाक्यासाठीचे ई बुक आहे तर त्याचं जवळपास आता 50-60% काम कम्प्लीट झालंय. जवळपास 250 वाक्य त्याच्यामध्ये सॉर्टन केलेत आपण. त्यातल्या पहिल्या L1च्या बॅच साठी आपण 100 वाक्य तुम्हाला देणार आहोत जनरल कम्युनिकेशनचे. ओके सर. हा. तर त्याचं तुम्हाला PDF शेअर होईल. तुम्हाला वाटलं तर त्याचं प्रिंट आउट तुम्ही काढून घेऊ शकता. ओके.
त्याच्यानंतर QR कोड सगळं बेसिकचं ई पुस्तक पण तयार झालंय आपलं ई बुक. तर त्याचं पण तुम्हाला PDF शेअर होईल, तुम्ही प्रिंट आउट काढून घेऊ शकता. ओके ओके सर. तुमची इंडस्ट्री वाळूजमध्येच आहे का? हो, वाळूजमध्ये. वाळूजमध्ये कुठे आहे? जोगेश्वरीकडे. ओके. M155. ओके. महाराणा प्रताप चौकापासून किती किलोमीटर ते? 6 किलोमीटर होईल सर. 6 किलोमीटर येईल तिथून. बर बर, ठीक हम्म. आहे. तुमचं वर्किंग कसं असतं? एकदम मध्ये गेलं की तुम्हाला बाहेर येता येत नसेल ना? नाही, तसं काही नाहीये. ओके, म्हणजे त्या एरियात जर आम्ही आलो तर आम्ही तुम्हाला भेटू शकतो, काही प्रश्न नाही. हो, भेटू. ठीक आहे. आता जर झालं माझं तर उद्या किंवा परवा वाळूजला एक चक्कर आहे. ते स्वामी समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे ना महाराणा चौकात, हा. समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काहीतरी आहे ना? हो ना, हो. हा, राईट. तर त्यांच्याकडे माझी व्हिजिट आहे. जर ती व्हिजिट जर झालीच तर मग मी तुमच्याकडे एक चक्कर मारेल. हा. ओके सर. चालेल मॅम, चालेल, काही हरकत नाही. आजचं सेशन आपण हो. थांबवतोय. उद्या आपण परत भेटतोय आपल्या आपल्या रेग्युलर वेळेवरती. ओके ओके सर. आणि कोणी येऊ न येऊ आपल्याला काही कन्सर्न नाही, आपण आपला आपला क्लास कंटिन्यू करायचा आहे. ओके. ओके ओके सर. चलो. आणि आज जसे प्रश्न विचारायचा प्रयत्न केला हो. त्यापेक्षा जास्त प्रश्न विचारायचा प्रयत्न करायचा. ओके. आणि घरामध्ये तुमचा मुलगा असेल किंवा कोणी असेल तर त्यांच्यासोबत पण छोटे छोटे वाक्य कम्युनिकेट करायला सुरुवात करा आता. ओके ओके. हो. चालेल मॅडम. पुढच्या 24 दिवसाच्या प्रवासामध्ये 10 हो. टॉपिकवर तुम्ही कॉन्फिडेंटली बोलू शकला पाहिजे, एवढी तयारी आपल्याला करायची आहे, लक्षात ठेवा. ओके सर. चालेल मॅम, चालेल. हो. चलो, बाय, हॅव अ नाईस टाइम, गुड नाईट. हा. हा, गुड नाईट.